नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रिशियन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माहिती आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करण्यास विसरू नका. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. क्रमांक 26. समांतर सर्किटमध्ये पुढीलपैकी कोणती राशी सारखी असते? ऑप्शन ए प्रवाह करंट, ऑप्शन बी दाब व्होल्टेज, ऑप्शन सी विरोध रेजिस्टन्स, ऑप्शन डी कंडक्टन्स. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी दाब. प्रश्न क्रमांक 27. R1 आणि R2 दोन विरोध एकसर मध्ये जोडले असतात त्यांचा एकूण विरोध 4.5 ओहम होतो आणि तेच समांतर मध्ये जोडले असता 1 ओहम आहे. तर ते दोन विरोध कोणते? ऑप्शन ए 3 ओहम व 6 ओहम, ऑप्शन बी 3 ओहम व 9 ओहम, ऑप्शन सी 1.5 ओहम व 3 ओहम, ऑप्शन डी 1.5 ओहम व 0.5 ओहम. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 1.5 ओहम व 3 ओहम. प्रश्न क्रमांक 28. प्रश्न क्रमांक 28. आपल्याकडे 2 ओहम, 3 ओहम व 6 ओहम असे 3 विरोध आहे. तर पुढीलपैकी कोणत्या जोडणीमध्ये 4 ओहम विरोध मिळेल? ऑप्शन ए तिन्ही समांतर मध्ये, ऑप्शन बी 2 ओहम विरोध एकसर व 3 ओहम व 6 ओहमचा समांतर, ऑप्शन सी विरोध, ऑप्शन डी 6 ओहम विरोध एकसर मध्ये व 2 ओहम व 3 ओहमच्या समांतर जोडणीस. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 2 ओहम विरोध एकसर व 3 ओहम व 6 ओहमच्या समांतर मध्ये. प्रश्न क्रमांक 30. 60 वॅटचा दिवा मीटरच्या एकसर मध्ये जोडला आहे. जर 60 वॅटचा दिवा काढून त्या ठिकाणी 100 वॅटचा दिवा जोडला तर आउटपुट मध्ये काय बदल होईल? ऑप्शन ए हीटरचे आउटपुट वाढेल, ऑप्शन बी हीटरचे आउटपुट कमी होईल, ऑप्शन सी हीटरचे आउटपुट बदलणार नाही, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए हीटरचे आउटपुट वाढेल. प्रश्न क्रमांक 30. पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने कमी विरोध मोजला जातो? ऑप्शन ए केल्विन्स ब्रिज, ऑप्शन बी स्टोन ब्रिज, ऑप्शन सी विंग ब्रिज, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए केल्विन्स ब्रिज. प्रश्न क्रमांक 32. एखाद्या उच्च विरोध दुसऱ्या कमी विरोधाच्या समांतर जोडला तर त्या सर्किटचा एकूण विरोध हा टिंब. ऑप्शन ए कमी विरोधापेक्षा जास्त होतो, ऑप्शन बी कमी विरोधापेक्षा कमी होतो, ऑप्शन सी कमी व उच्च विरोधादरम्यान असतो, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कमी विरोधापेक्षा कमी होतो. प्रश्न क्रमांक 32. 60 वॅट 100 व्होल्ट आणि 100 वॅट 100 व्होल्ट असे दोन दिवे लॅम्प 200 व्होल्टवर एकसरमध्ये जोडल्यास दोन्ही दिव्यांमधून करंट टिंब. ऑप्शन ए वेगवेगळा असतो, ऑप्शन बी सारखाच असतो, ऑप्शन सी 100 वॅटचा दिवा मधून जास्त करंट वाहतो, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सारखाच असतो. प्रश्न क्रमांक 33. प्रश्न क्रमांक 33. 100 वॅट 250 व्होल्ट आणि 60 वॅट 250 व्होल्ट अशा रेटिंगचे दोन लॅम्प आहेत. त्यांचा विरोध टिंब. ऑप्शन ए दोन्ही दिवा लॅम्प सारखाच असतो, ऑप्शन बी 100 वॅटचा विरोध 60 वॅटपेक्षा जास्त असतो, ऑप्शन सी 100 वॅटचा विरोध 60 वॅटपेक्षा कमी असतो, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 60 वॅटचा विरोध 60 वॅटपेक्षा कमी असतो. प्रश्न क्रमांक 34. 1 किलो वॅट 250 व्होल्ट रेटिंगचे 4 आहेत. त्याच्यामधून जास्तीत जास्त उष्णता मिळवण्यासाठी तुम्ही त्याला कसे जोडाल? ऑप्शन ए सर्व एकसर मध्ये, ऑप्शन बी 2 समांतर जोड्या एकसर मध्ये, ऑप्शन सी समांतर मध्ये, ऑप्शन सी सर्व समांतर मध्ये, ऑप्शन डी वरील पैकी नाही. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी सर्व समांतर मध्ये. प्रश्न क्रमांक 35. जंक्शन बिंदू पॉइंट जवळ मिळणाऱ्या करंटची बेरीज किती असते? ऑप्शन ए
1, ऑप्शन बी 0, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 2. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 0. प्रश्न क्रमांक 36. प्रत्येकी 16 ओहम विरोध असलेल्या 16 रेझिस्टर समांतरमध्ये जोडले असता एकूण विरोध किती? ऑप्शन ए 1 ओहम, ऑप्शन बी 2 ओहम, ऑप्शन सी 3 ओहम, ऑप्शन डी 4 ओहम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर ऑप्शन ए 1 ओहम. प्रश्न क्रमांक 37. 18 ओहमचे 18 रेझिस्टर एकसरमध्ये जोडले असता एकूण विरोध टिंबटिंब. ऑप्शन ए 243 ओहम, ऑप्शन बी 324 ओहम, ऑप्शन सी 342 ओहम, ऑप्शन डी 1 ओहम. प्रश्न क्रमांक 58. 16 अँपिअर करंट दोन शाखेमध्ये विभागला जातो. शाखेचा विरोध अनुक्रमे 8 ओहम, 12 ओहम आहे. तर प्रत्येक शाखेचा करंट किती? ऑप्शन ए 6.4 अँपिअर, 6.9 अँपिअर, ऑप्शन बी 6.4 अँपिअर, 9.6 अँपिअर, ऑप्शन सी 4.6 अँपिअर, 6.9 अँपिअर, ऑप्शन डी 4.6 अँपिअर, 9.6 अँपिअर. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 6.4 अँपिअर, 9.6 अँपिअर. प्रश्न क्रमांक 39. दोन विरोध समांतर जोडले असून त्यापैकी एक 18 ओहम विरोधाचा आहे व सर्किटचा एकूण विरोध 12 ओहम आहे, तर दुसरा विरोध किती ओहमचा असेल? ऑप्शन ए 18 ओहम, ऑप्शन बी 36 ओहम, ऑप्शन सी 48 ओहम, ऑप्शन डी 64 ओहम. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 36 ओहम. प्रश्न क्रमांक 40. पुढीलपैकी कोणता लॅम्पचा विरोध सर्वात कमी असेल? ऑप्शन ए 250 वॅट 220 व्होल्ट, ऑप्शन बी 100 वॅट 220 व्होल्ट, ऑप्शन सी 200 वॅट 220 व्होल्ट, ऑप्शन डी 60 वॅट 220 व्होल्ट. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 250 व्होल्ट. सॉरी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 250 वॅट 220. तर मित्रांनो तुम्हाला आजची माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला या लेखाशी संबंधित काही प्रश्न किंवा सूचना असतील तर आम्हाला जरूर कळवा. आणि या व्हिडिओमधून तुम्हाला मिळालेली माहिती तुमच्या मित्रांसोबत फेसबुक, व्हॉट्सअप ग्रुप, ट्विटर, टेलिग्राम यांसारख्या सोशल मीडिया साईटवर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.